Okay, so the next data type is the range data type. Next data type is the range data type. Okay, so range data type represents sequence of numbers. It represents sequence of numbers. Okay, range data type represents a sequence of numbers. Okay, the elements present in range data type are not modifiable that is, range data type is immutable. Okay, range data type is immutable. That means you cannot change the contents of the range. Okay, so this is generally represented in three forms. So let us understand form number 1. पहला फॉर्म का है range 10. Okay, so what will happen with this range of 10 म्हणलं की, so it will generate numbers. Output कसं येणार आहे, it will generate numbers from 0 to 9. Okay, okay, so here you can see this range generates numbers from 0 to 9. So this is form 1. Next is form 2. Form 2, range 10, 20. Suppose 10, 20. Okay, so this generates numbers from 10 to 19. Okay, 10 to 19. So how will you write this? R is equal to range 10, 20 for I in R print I. Okay, so R is equal to range 10, 20. Okay, for I in R colon
I. Okay, so you have got the output from 10 to 19. Okay, सो हा जो लास्ट डिजिट आहे तो एक्सक्लूड होतोय, लास्ट डिजिट आहे तो काय होतो, एक्सक्लूड होतोय. सो आपण हे दोन फॉर्म्स बघितले. सो हे लिहून झालं का? बुधांक, प्रणव? हो सर. नाही सर, थोडं थांबा. झाले सर. झालं सर माझं पण. हा, ओके. सो आपण दोन फॉर्म्स बघितले. एक 0 टू डायरेक्ट नंबर टाकला की आपल्याला 0 टू तो नंबर लेस दॅन, म्हणजे सपोज रेंज ऑफ n असेल तर n-1 पर्यंत नंबर जनरेट होणार आहे. दुसरा म्हणजे एक लोअर लिमिट टू अप्पर लिमिट, अप्पर लिमिट एक्सक्लूड होणार आहे. काय होणार आहे? अप्पर लिमिट एक्सक्लूड होणार आहे. तर फॉर्म नंबर 3 बघूया आपण. फॉर्म 3, रेंज 10, 20, 2 सपोज. ओके, तिथे तुम्हाला स्टेप साईज देणार आहे. तुम्ही काय देऊ शकता? स्टेप साईज देऊ शकता. म्हणजे हियर 2 मीन्स increment value. 2 means increment value. ओके, सो आता आपण आधी एक्झाम्पल बघूया. r is equal to range of 10, 20 lower limit, upper limit, 2. बरोबर आहे. सो प्रिंट I in R, sorry, for I in R, print I. ओके, इन्क्रीमेंट काय होणार आहे? I होणार आहे. सो 10 तुम्हाला स्टार्टिंग आउटपुट काय येणार आहे? 10, 12, 14, 16, 18. तुमचा 20 हा एक्सक्लूड होणार आहे. काय होणार आहे? 20 हा एक्सक्लूड होणार आहे, तो इन्क्लूड होणार नाही. ओके, सो 10, 12, 14, 16, 18. दिस इज द आन्सर. So suppose R is equal to range 10, 20, 2 for I in R. ओके, या R ऑब्जेक्ट मधला I इन्क्रीमेंट करायचा, म्हणजे I इज इक्वल टू स्टार्टिंगला 1 धरला, मग 2 धरला, मग 3 धरला. सो the Python virtual machine understands it. Okay, so no need to write the loop for it. For I is equal to 0, I is less than upper limit, I plus plus असं तुम्हाला लिहायची गरज नाही. For I in R, print I. ओके, सो तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? लोअर लिमिट इन्क्लूड होणार आहे 10, 12, 14, 16, 18. अप्पर लिमिट काय होणार आहे? एक्सक्लूड होणार आहे. तर हे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो एक पॉइंट लिहून घ्या. नोट, we can access elements present in range data type
by using index. By using index. Okay. So suppose याचं example दिलं. So suppose R is equal to range of 10,20. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे आन्सर की 10 to 19 या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर होणार आहे, बरोबर आहे. सो सपोज R is equal to 0. R of 0 तुम्हाला पाहिजे. इफ यू वॉन्ट टू फाइंड R of 0, तर डायरेक्टली काय येणार त्याचा आन्सर 10 येणार आहे. R of 0 तुम्ही चेक केलं तर आन्सर काय येणार आहे 10. आणि सपोज R of 15 चेक केलं, R of 15 म्हणजे हे इंडेक्सच्या बाहेर जाते ना, 0 to म्हणजे हे जे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. सो इथं काय होणार 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. सो R of 15 काय येणार आहे, एरर येणार आहे. याची काय येणार इंडेक्स एरर. इंडेक्स एरर, रेंज ऑब्जेक्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. रेंज ऑब्जेक्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. ओके. झालं लिहून? अक्षय बुधांक. यस सर. हो सर. बुधांक. यस सर. यस सर. ओके. सो अनेक पॉइंट लिहून घ्या. वी कॅनॉट मॉडिफाय. सो दिस रेंज डेटा टाइप इज इम्युटेबल, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करू शकत नाही, आपण मॉडिफाय करू शकत नाही. वी कॅनॉट मॉडिफाय द व्हॅल्यूज. वी कॅनॉट मॉडिफाय द व्हॅल्यूज of range data type. We cannot modify the values of range data type. Example. Okay, suppose R of 0 मगाशी काय होता 10 होता, बरोबर आहे. R of 0 10 होता. आता तुम्हाला सपोज R of 0 100 करायचं आहे असं जर म्हणलं तुम्ही, सो इट विल गिव्ह एरर, दॅट इज टाइप एरर. टाइप एरर. रेंज रेंज ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आइटम असाइनमेंट. रेंज ऑब्जेक्ट does not support item assignment. Okay, so what all is possible from range? तो आपण लिस्ट करू शकतो. तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल, so this range is something similar to that of list, right? So we can create a list of values. We can create a list of values we can create a list of values with range data type. Okay, so for example, if I create an object L is equal to list of
range of 10, list of range of 10, and if I display L, so what we'll get is a list of with number 0 to 9. म्हणजे मला काय करायचं आहे, आय हॅव कन्वर्टेड दिस रेंज डेटा टाइप इनटू लिस्ट डेटा टाइप. बरोबर आहे. L is equal to list of L is equal to list of range of 10. ओके. आणि तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, लिस्ट चेक करू शकता. आता तुम्ही याचा टाइप ऑफ एल जर बघितला तर तुम्हाला काय मिळणार आहे, टाइप लिस्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे, टाइप लिस्ट मिळणार आहे. आणि टाइप ऑफ आर जर बघितला तरी पण ती लिस्टच मिळणार आहे. ओके, because we have converted that into list. झालं लिहून? तुमचं झालं लिहून की सांगा मला, मग मी पुढे जातो. झालं सर. झालं. अक्षय? येस सर. Okay. Okay, so next data type is set data type. Next data type is set data type. Okay, so if you want to represent a group of values without duplicates where order is not important, then we should go for set data type. Okay, जिथं आपल्याला ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे पण डुप्लिकेट्स नको आहेत. काय नको आहेत, डुप्लिकेट्स नको आहेत, तर तेव्हा आपण काय वापरायचं, सेट डेटा टाइप वापरायचं. सो राइट डाउन द डेफिनेशन. If you want to represent a group of values without duplicates, where order is not important, then we should go for set data type. Then we should go for set data type.
So let us discuss some points regarding set data type. Insertion order is not preserved. Insertion order is not preserved. म्हणजे तुम्ही आधेमध्ये पण काय करू शकता, ऍड करू शकता. ओके. Duplicates are not allowed. Duplicates are not allowed. Heterogeneous objects are allowed. Index concept is not applicable. Heterogeneous objects means various data types. Okay. Index concept म्हणजे इथे तुम्ही इंडेक्स वापरू शकत नाही. ओके. Fifth is it is mutable collection. It is mutable collection. Sixth is it is growable in nature. It is growable in nature. ओके. हे लिहून झालं की सांगा, आपण एक्झाम्पल बघायचंय. झालं सर. झालं सर. बुधान झालं. बुधान झालं का? नाही सर, नेटवर्क इश्यू होता, डिस्कनेक्ट झालं. 2 मिनिटं राहू द्या सर, मी परत हा लिहितो. लिहिली आम्ही थांबतो. हा हो. झालं सर, पुढे कंटिन्यू. हा. Okay, so now let us see the example of set data type. Okay, so suppose S is equal to, आता सेट डेटा टाइप हा नेहमी कर्ली ब्रेसेस मध्ये द्यायचा, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण सेट डिनोट करायचो. ओके, सो कर्ली ब्रेसेस मध्ये आपण डिनोट करायचो. सो you can denote it in curly braces 100, 0, 10, 200, comma 10, Pune.
Okay, so now let us see this. S is equal to curly bracket 100 comma 10 comma 0 comma 100 comma 0 comma 10 comma 200 comma 10 comma Pune. Okay, so S so you can see here यातला डुप्लिकेट जे आहे त्यापैकी फक्त एकच काय होतंय एलिमेंट राहतंय. ओके, आणि तुम्ही टाइप चेक केला तर त्याचा टाइप येतो सेट. ओके, सो कर्ली ब्रेसेस मध्ये जे डुप्लिकेट्स आहेत ते एलिमिनेट होणार आहेत आणि याच्यापैकी फक्त एकच काय होणार आहे एलिमेंट इन्क्लूड होणार आहे. ओके, सो इथे इंडेक्सिंग सपोर्ट करत नाही. म्हणजे सपोज एस ऑफ 0 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एस ऑफ 0 तुम्हाला पाहिजे तर लिस्ट मध्ये काय येईल फर्स्ट एलिमेंट येईल. इथे काय होत आहे सेट ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट इंडेक्सिंग. सो इथे काय येणार आहे एरर येणार आहे. सो इथे तुम्ही बघू शकता जे फर्स्ट एलिमेंट आहे ते एलिमेंट आहे ते एलिमिनेट झालेलं आहे आणि त्याच्याऐवजी फक्त काय आलंय जे लास्टला आहे ते. आणि इथं सेट मध्ये तुमची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. इथं 200 असं पहिले आलंय 0 नंतर आलंय. ओके, सो ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट हियर or it is not preserved. I'll say order is not preserved. Okay, then indexing example s of 0 काय येणार आहे टाइप एरर. set object does not support indexing. Set object does not support indexing. ओके, त्याच्यानंतरचा मेन पॉइंट इट इज ग्रोएबल इन नेचर. बरोबर आहे. सेट इज growable in nature. Based on our requirement, we can increase or decrease the size. Based on a requirement we can increase or decrease the size. So एक example घेऊया. सपोज तुम्हाला ऍड करायचा एलिमेंट, सो तुम्ही असं टाकू शकता एस मध्ये तुम्हाला s डॉट ऍड जर 60 सपोज एक एलिमेंट काय केलं
60 ऍड करायचं आहे. तर हे आउटपुट कसं येणार आहे, परत तुम्ही काय केलं, एस डिस्प्ले केलं तर तुम्हाला आन्सर येणार आहे 0, 100 पुणे. ऑर्डर डझंट मॅटर. ओके, ऑर्डर डझंट मॅटर. टू 11060. ओके, किंवा तुम्ही रिमूव्ह पण करू शकता. एस डॉट रिमूव्ह से 100. तुम्हाला 100 रिमूव्ह करायचं आहे. And then you display S. So what answer you get is set without 100. Set without 100. Okay, so this was all about set data type. झाले लिहून? अजून येस सर. राहिलेत फ्रोझन सेट आणि डिक्ट. ते झाले की डेटा टाइप सांगताय. सो झालं की सांगा. झालंय सर. बुधांक, अक्षय, झालंय सर माझं. बुधांक, झाले सर. झालं ना? हा. Okay, so this was all about set data type. Now we are going to see the frozen set data type. Okay, frozen set म्हणजे this was म्युटेबल, राईट. आपण चेंज करू शकत होतो सेट मध्ये. आता फ्रोझन सेट म्हणजे फ्रोझन फूड जसं असतंय, ओके, तसं फ्रोझन म्हणजे इंटॅक्ट, ते तुम्ही चेंज नाही करू शकत असं म्हणू शकतो. सो दॅट इज इम्युटेबल. सो नेक्स्ट इज फ्रोझन सेट. फ्रोझन सेट frozen set data type. Okay, so this is similar to, it is same as set data type, except it is immutable, means not modifiable. Okay, it is not modifiable. So we cannot use add or remove functions. Hence we cannot use add or remove functions. Okay, so suppose तुमच्याकडं सेट आहे S is equal to 10, 20, 30, 40. हा याचा डेटा टाइप काय आहे, सेट आहे.
बरोबर आहे. यू कॅन कन्वर्ट इट इनटू एफएस, म्हणजे एक दुसरा ऑब्जेक्ट घेतला एफएस आणि टाइप कास्टिंग केलं फ्रोझन सेट एस. म्हणजे आपण काय कन्वर्ट केलं, जो एस हा डेटा टाइप होता. सो हे एक्झाम्पल बघूया आपण. एस इज इक्वल टू 10 20 30 40. ओके, तो टाइप ऑफ एस काय मिळणार आहे तुम्हाला, सेट मिळणार आहे. बरोबर. आता तुम्ही नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करताय ज्याच्यामध्ये तुम्ही टाइप कास्टिंग करताय एस ला फ्रोझन सेट मध्ये. फ्रोझन सेट एस. ओके, सो आता तुम्ही सपोज टाइप चेक केला टाइप ऑफ एस, तर तुम्हाला काय मिळणार आहे, सॉरी टाइप ऑफ एफ एस चेक करायचं आपल्याला. टाइप ऑफ एफ एस, so that would be frozen set. That would be frozen set. Okay, so लिहून घ्या टाइप ऑफ fs. सो इधर टाइप और क्लास. तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे, इतर टाइप किंवा क्लास मिळेल. दॅट इज टाइप ऑफ फ्रोझन सेट. याचा डेटा टाइप कुठला आहे, फ्रोझन सेट. आणि तुम्ही एफएस डिस्प्ले जर केलं तर फ्रोझन सेट मध्ये काय होणार आहे, कन्वर्ट होणार आहे. ओके, सो यू कॅन सी द आउटपुट. सो एफएस डिस्प्ले केल्यावर काय येणार आहे, तुमची फ्रोझन सेट येणार आहे. फ्रोझन सेट $40, $10, $20, $30. आता हा सेट आहे त्यामुळे ऑर्डर डझंट मॅटर. ओके, इथं ऑर्डर मॅटर करत नाही. सो तुम्ही डिस्प्ले करू शकता फॉर आय इन एफएस for I in fs print I. For I in fs print I. It's right for I in fs print I. ओके, सो ही जी ऑर्डर आहे ती तुम्हाला इथं डिस्प्ले होते. प्रत्येक वेळी तुम्हाला फ्रोझन सेटची ऑर्डर काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. सो ऑर्डर डझंट मॅटर. तर इथं आउटपुट सध्या काय येणार आहे, 40, 10, 20 आणि 30. ओके, तसं इथं काय येणार आहे, ऍडिशन आणि रिमूव्हलला एरर येणार आहे. सो इफ यू ट्राय टू ऍड सपोज fs डॉट ऍड 70, सो तुम्हाला काय येणार आहे, एरर येणार आहे, ऍट्रिब्यूट एरर. ऍट्रिब्यूट एरर
frozen set object has no attribute add. Frozen set object has no attribute add. Okay, next is fs dot remove say 10. Okay, fs dot remove say 10. तरी पण काय येणार आहे तुम्हाला attribute error येणार आहे. Frozen set object has no attribute remove. ओके, सो आता दोन राहिलेत डिक्ट आणि नन. ओके, नन डेटा टाइप आणि डिक्ट डेटा टाइप ते पण उद्या घेऊया. सो झाले का लिहून? हो सर. हो सर. अक्षय? हो सर झाले.